शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न। रायगड ओवी न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक, विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप 2026 हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले। सामाजिक बांधिलकी जपत माननीय सुरेश गोखले हे गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असून त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मोहन राठोड, शिक्षक अविनाश जाधवर, शिक्षक संदीप राठोड, कुडली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुंडे मॅडम, विजय कामथेकर, लक्ष्मण कामथेकर, सतीश कामथेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे प्रमुख माननीय सुरेश गोखले यांच्या शुभहस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी मोठा आधार मिळाला। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक मोहन राठोड यांनी सर्व मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार मानले। तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने हातभार लावणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र व माननीय सुरेश गोखले यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं जातं, तर यावर्षी सुद्धा गोखले सरांनी सगळं आपल्या मुलांसाठी शैक्षणिक जेवढं सांगितलं होतं आपण साहित्य तेवढं घेऊन आले। ते आपल्या वाटपाचा कार्यक्रम आहे। प्रथम मी इथं उपस्थित असलेल्या आपल्या शाळेच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुंडे मॅडम, तसेच आपले गोखले सर, तसेच आपले विजय कामतेकर सर, नंतर लक्ष्मण कामतेकर, त्याच्यानंतर सतीश कामतेकर, आमची सगळी शिक्षक मंडळी इथं उपस्थित आहे। यांचं मी शाब्दिक शुमानाने स्वागत करतो आणि यानंतर आपण हे तुला देऊन स्वागत करू। तर प्रथम मी जाधव सराला विनंती करतो की आदरणीय गोखले सरांचं फूल देऊन स्वागत करावे। श्रवणीकडे येतोय ना? तुम्ही पण असं कॅमेरा हलवून घेऊन समोर बोर्ड येईल बघ तुझं सर या बरोबर येतात ना, लांब नाही जास्त होत। जवळ त्या शाळेमध्ये साधारणपणे आम्ही 60 वर्षापूर्वी या शाळेत मी शिकलो बघा। 59 या शाळेमध्ये एक वर्ष शिकलो। तो पहिला वर्ग आहे ना, पहिलीचा वर्ग, तो आता कितीचा वर्ग आहे? तो पहिलीचा वर्ग आमचा होता आणि आम्हाला जोशी गोष्टी पण होते। आणि आता जे दुकान छोटूचं दुकान, त्याच्या अलीकडे ओकांचं घर होतं आणि त्या घरामध्ये जोशी गुरुजी भाड्याने राहत होते। त्यांना 4 मुली होत्या, त्या पण 4 मुली शाळेत शिकल्या। मी, माझी चुलत बहीण, माझी पुतणी
आम्ही सगळी भावंडं या शाळेत शिकलो. त्यामुळे मला इथं येताना खूप आनंद होतो. ही शाळासुद्धा बांधण्यामध्ये माझ्या वडिलांनी खूप वेळेस कष्ट घेतले होते. म्हणजे स्वतः जंगलात जाणं, आमचे वडील सांगायचे जंगलात जायचे, आमचे काका आप्पा म्हणून ते पण जायचे, गावकरी मंडळी जायची. आमच्या 4 बैलगाड्या रोज जंगलातून इकडे लाकडं घेऊन परत येत होत्या. ती लाकडं सोडली त्यावेळेस लाकडं तशीच काही दिवस सुकवली तिथं आणि तिथे चिरून नंतर त्याचे वासे काढून तिथे नंतर आणलं होते. आणि वडिलांच्या हयातीमध्ये ही शाळा आणि बांधून झाली. त्यामुळे या शाळेत आणि आमचं गाव आहे कुर्ली, आहे आमचं गाव आहे. कुर्लीमध्ये मी पहिली नंतर इथून गेलो, रोहायला शिकायला गेलो. पण तरीसुद्धा प्रत्येक गणपती, प्रत्येक मे महिना, प्रत्येक शिमगा, प्रत्येक दिवाळी आणि अजून 4 वेळा कुर्ली कमी असत होते. आणि हा जो रस्ता हा सगळा मातीचा रस्ता होता आंबोलीपर्यंत. आपल्या गावामध्ये एकही डांबरीचा रस्ता नव्हता. आता पाणी आपल्याकडे बऱ्यापैकी पाणी आहे ना, प्यायला 50-60 वर्षापूर्वी प्यायचं पाणी जे खूप दुर्भिक्ष होतं. गुरांना जर का पाणी पण मिळत नसेल तर इकडं बौद्ध वस्ती आहे, त्याच्या मागच्या बाजूला जांभळीचा आड म्हणून एक तिकडे विहीर होती, जांभळीचा आड. त्या जांभळीच्या आडावरती ओळख वाहत जायचं. त्या डवरे शब्द माहिती आहे तुम्हाला? डवरा तुम्हाला माहिती आहे का? डवरा शब्द कोणाला माहिती आहे? डवरा माहिती नाही? त्या नदीच्या प्रवाहामध्ये नदी सुकल्यानंतर तिथे दगड माती ज्याला ते पदायचं होतं, त्याचं थोडं पाणी मिळतं, असे डवऱ्यांचे काढलेले असायचे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आम्ही सगळे आमची गुरं घेऊन 20-25 गुरं घेऊन आंघोळीला आणि गुरांना पाणी पाजून तिकडे जायचो. अशा आणि इथं हे जे ही चौकोनी विहीर पहिली होती त्या गोल झाली, हिच्या समोर एक आंबा होता. त्याला काय म्हणायचो आम्ही माहिती आहे? खोबऱ्या आंबा. काय म्हणायचो? खोबऱ्या. कारण तो कच्चा असताना खाल्ला तर खोबऱ्यासारखा लागायचा, गोड गोड लागायचा. इथं बाजूला पिकांची शेती होती, ज्याच्यावरती फणसाची झाडं होती तिकडं. हां, आता आहे की माहिती नाही मला. तिकडे पुढं आंबोलीकडे आपण जातोय, आंबोलीकडं तर आपला ओघळ सोडून वरती गेलो, एक फरलांकडे गेलो की उजव्या बाजूला एक मोठं सावरीचं झाड होतं. सावरीचं म्हणजे 8-10 माणसं त्याला कवे घ्यायला लागतील एवढा बुंदा मोठा होता. आणि त्याच्या बुंदाची अजून 4-5 झाडं चिकार झाली होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यावरती मी बघितलेली एका वेळेस 30-40 मधाची पोळी, मोठी मोठी पोळी कायम असायची. काही वेळा त्या मधमाशा जर उठल्या तर ते चावायचं सुद्धा. आणि आमचे काकाला टक्कल होतं, गमत सांगतो, टक्कल होतं. आणि एक दिवशी कोणीतरी त्या पोळ्यावरती दगड मारला होता, त्यामुळे माशा खूप बणबणत होत्या. आणि आमच्या काकाला माहिती नाही, काका तिकडून आंबोलीकडनं आले आणि त्यांना मधमाशाने गाठलं बरोबर. आणि एवढ्या चावत होत्या, त्यांनी येऊन शेवटी त्या चौकोनी विहिरीत उडी मारली. नंतर चौकोनी विहिरीत आपल्या वाचण्यासाठी, पण तरी वरती काढलं की डोकं काढलं की चावायचं. अशा एके सगळ्या ग्रामीण भागातल्या कथा इथं शेती. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.